हाय फ्रेंड्स, तुम्ही सगळे कसे आहेत? बरे असणार. बरे तर राहायलाच पाहिजे. कशाला माहिती आहे तर रोज उठून आम्ही कामं करायला पाहिजे, तर घट्टनी तंदुरुस्तनी अगदी मस्त राहायलाच पाहिजे, होय की नाही? आणि आजचा दिवस तर कोणी बघितलेलं नाही, उद्या सकाळ कोणाला माहिती नाही आहे. त्याच्यासाठी की नाही आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत अगदी खुशीत मजेत राहूया. तुम्हाला कसं वाटते? आता रोजची कामं तर चालू झालेली असणार. आणि मी तुम्हाला एक गंमत सांगते. म्हणजे काय झालं, मी गेलेलो काल जस्ट असं फिरायला. तर काय झालं माहिती आहे, तिथं असं बोलत होते थोडे आजी, म्हणजे एकमेकांशी बोलत होते. हां, ती काय म्हणत होती एकटी, नाही गं आताचे सुना ऐकतच नाही. आणि एकटी म्हणत होती, नाही माझी सून तर ऐकते बाई, ती सांगितल्यासारखं ऐकते. असं असं त्यांचं बोलणं चालू झालं. मग मी पण म्हणजे माझी ओळखीचीच बाई होती, म्हणजे मी थांबलो तिथं, थांबावं लागलं. तिने बोलता बोलता निग्लेक्ट करून तर यावं लागत नाही नाही, म्हणजे थांबलो तर म्हटले, कसं तुला कसं वाटते गं, असं बोललं तर कसं वाटतंय असं म्हटलं. मी म्हटलो, खरंच आहे आजी. आणि आपली सून ऐकत नाही म्हणण्यापेक्षा की नाही लोकांसमोर ऐकते म्हणायचं लई मोठं चांगली गोष्ट म्हटलो. आता मी येऊन सांगितलो की सगळ्यांना माझी सून ऐकत नाही, असं करते तसं करते म्हटल्यानंतर ती काय होते, उद्या ती अनेकटीला सांगते. असं करू की नाही पुरं गावभर पब्लिसिटी होते. कोण सांगितलेलं म्हणून? स्वतःची सासू सांगितलेलं, होय की नाही? त्याच्यासाठी की नाही किती जर बी आपली घरातली कोण माणसं वाईट असली तर कसं तर असली, ते बाहेर नका सांगू. कशाला माहिती आहे, बाहेरची लोक गप्प बसत नाही, एकमेकांना सांगत जातात. ते कसं होते नंतर, ते वाईटपणा चालू होते. म्हणजे कसं नाही, एकटीचं कानावर तर समजलं की माझी सून असं करते, असं राहते म्हणून माहीत झालं की नाही, ते कसं होते, तिच्या मनातच विरोधपणा होते की माझी सासू असं सांगते. त्याच्यापेक्षा की नाही तुम्हाला जरी माहिती असलं तर चांगलं राहत नाही, कसं तर वाकडं राहते, असं तुम्हाला तुमच्या मनात माहिती असलं तर की नाही ते तुमच्या मनातच ठेवून घ्या. आणि लोकांना सांगत जाऊ नका. सांगितलं की नाही झालं, तुमचं तुम्हीच स्वतःचं बात करून घेतल्यासारखं, होय की नाही? नक्की ह्या गोष्टीवर विचार करा. पुढच्या ब्लॉगसाठी भेटू. बाय.